जय गुरु. जय गुरु. माझं ऐकू येत आहे सगळ्यांना? हो, हो. हो जय हो 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 जय गुरु. हा. जय जय गुरु. जय गुरु. जय तर गुरु. अ, मला वाटतं आपण असं करूया, म्हणजे पहिल्या दिवशी कदाचित काही जण नसतील, तर त्यांच्याकरता एक क्विकली आपण पहिल्या 6-7 श्लोक श्लोक जे घेतले होते, तर त्याचं आपण घेऊया आणि लाडू अर्थ टाकायचं. सांगून पुढे जाऊया आपण. हा. सगळ्यांनी म्यूट करायचंय आपण. हा. सगळ्यांना मी म्यूट करतोय. काही प्रश्न असेल तर हात वरती करा आणि एक एक श्लोक झाल्यावर विचारा फक्त. आता हे 7 श्लोक झाल्यानंतर विचारा काही हे असेल तर कालचं. आणि मग आपण पुढचं 7व्या श्लोकापासून आपण पुढचं सुरू करणार. बरोबर. जय गुरु. तर आपण श्रीमद भगवत गीतेच्या पाठा पहिल्या अध्यायाला सुरुवात करतोय. त्याचा अर्थ आपण बघणार आहोत. संस्कृत व्याकरणात आपण फार काही खोल जाणार नाही, कारण तो एक म्हणाय तर वेगळा विषय होईल म्हणून. ठीक आहे. अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तर इथं धृतराष्ट्र विचारतो संजयाला की हे संजया, हं, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रावर सगळे युद्धासाठी ना एकत्र झालेले माझे आणि पांडूची मुलं त्यांनी काय केलं? तर मग त्याच्यावर दुसरा श्लोक आहे. संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय म्हणाला, हा, की तेव्हा हं, म्हणजे सगळे जमले तर होते, पण युद्ध सुरू होण्याआधी राजा दुर्योधनाने हा किंवा व्यूह रचलेल्या पांडवांच्या सेनेला बघून द्रोणाचार्यांकडे तो गेला उपसंगम्य आणि वचन बोलला किंवा म्हणाला. काय बोलला? हं, तर पश्यैतां पांडुपुत्राणाम् आचार्य महतीं चमुं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. तर हे द्रोणाचार्य गुरुजी, हा, आपला जो बुद्धिमान शिष्य आहे कोण? धृष्टद्युम्न, कारण पांडवांचा सेनापती तो होता धृष्टद्युम्न. तर त्यांनी हा बघा ही कशी व्यूहाकार अशी सेनेची रचना केलेली आहे. त्या रचनेला तुम्ही बघा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदेश्च महारथा. असे शूर, महान धनुष्य असलेले आणि भीम आणि अर्जुनांसारखं युद्ध करणारे कोण कोण आहेत? ना, युयुधान, विराट राजा, द्रुपद राजा, हे सगळे महारथी. नंतर धृष्टकेतू, चेतिकान, हा, वीर्यवान असा काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, हम्म दृष्ट, हा म्हणतो मी. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. तर या 3 श्लोकांमध्ये सगळ्या पांडवांकडचे मुख्य मुख्य जे आहेत त्यांची नावं त्यांनी घेतलेली आहेत. कोण कोण? तर युयुधान, विराट, हा, नंतर द्रुपद राजा, धृष्टकेतू, चेतिकान, काशीराज, नंतर पुरुजित, कुंतीभोज, शैब्य, हे नरपुंग म्हणजे नरश्रेष्ठ, युधामन्यू, हा, नंतर विक्रांत म्हणजे अत्यंत पराक्रमी असा उत्तमौजा, नंतर वीर्यवान असे सौभद्र म्हणजे अभिमन्यू, आणि द्रौपदीची मुलं. तर हे सगळे महारथी आहेत. हम्म. नंतर आता इथं त्यांनी पांडवांच्या सैन्याचं वर्णन पूर्ण केलं आणि आपल्या सैन्याचं वर्णन करतोय तो, की अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सैन्यार्थं तान् ब्रवीमि ते. तर तू म्हणजे आपली पण
हा अस्माक म्हणजे आपली, हे ब्राह्मण श्रेष्ठा किंवा ब्राह्मण म्हणजे द्विजश्रेष्ठा. संस्कार झालेले असे ते द्विजश्रेष्ठा. आपला आपला जो पक्ष आहे किंवा आपली सेना आहे ती पण काही कमी नाहीये. हा, तर त्यांच्यातही जे विशिष्ट विशिष्ट म्हणजे मुख्य मुख्य जे आहेत त्यांची मी तुम्हाला नायक त्याची मी माहिती देतो. ती आपण समजून घ्या की जेणेकरून आपल्याला आपल्या सैन्याची पूर्ण माहिती होईल. तर इथपर्यंत आपण काल 7व्या श्लोकापर्यंत बघितलेलं होतं आधीच्या वर्गात, बरोबर. याविषयी काही शंका आहेत का? तर तू म्हणजे तर आणि पण हे दोन्ही अर्थ होतात का? तू म्हणजे हो, कधी कधी पण, परंतु, तर असे तिन्ही अर्थ होऊ शकतात. हं. हम्म. ओके सर. हो. हा, त्या संदर्भावर जसं जसं अवलंबून असतो. हा, इथे तर कधी कधी तू म्हणजे तथा पण दिलंय, पण माझ्या दृष्टीने तथा म्हणजे तसेच, पण तसेचा अर्थ काही बरोबर नाही. हा, पण तर असं होऊ शकतं. पण तर म्हणजे परंतु याच अर्थाने तर पण वापरलो जातो आपण. म्हणजे जर तरच तर नाही. हा, नुसतं तर, तरी पण या अर्थाने. ठीक आहे. हा सर. हा, पुढचा पुढचा श्लोक. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. तर आता भवान भवान म्हणजे आपण, आपण स्वतः. हा, जसं आपण ओम भवती भिक्षांदे मध्ये भवती जे म्हणतो ते स्त्रीला आदरार्थीने आपण असं. इथे भवान म्हणजे पुल्लिंगी आपण, म्हणजे आपण स्वतः. द्रोणाचार्य, च म्हणजे आणि, भीष्माचार्य पितामह, कर्ण, कृपाचार्य. हा, कृपाचार्यांना विशेषण दिलेले त्यांनी समितिंजय म्हणजे युद्धामध्ये नेहमी ज्यांचा विजय होतो असे कृपाचार्य. अश्वत्थामा, विकर्ण हा याचा भाऊ होता. कोणाचा? दुर्योधनाचा. आणि तुम्हाला माहिती असेल की शेवटी जेव्हा अगदी युद्ध जस्ट सुरू होण्याच्या आधी विकर्ण हा जो भाऊ होता तर हा पांडवांना सामील झालेला आहे. पहा, कोणीतरी मला वाटतं युधिष्ठिराने हे केलं की आमचा पक्ष न्यायाचा आहे, तर आमच्याकडून कोणाला लढण्याची तयारी आहे का? तर हा विकर्ण जो आहे हा पांडवांच्या सैन्यात सामील झालेला आहे. असा जरी तो म्हणजे पण सुरुवातीला तो तिकडे होता. नंतर मग सौमदत्ती म्हणजे भूरिश्रवा नावाचा हे होता, तर तो राजा. हा, असे सगळे आता त्यांच्या सैन्यातले मुख्य मुख्य लोकांची संजय नावं घेतोय, धृतराष्ट्राला सांगतो. मी हा, बेसिक प्रश्न विचारू का? बोला. संजय संजय कोण होता? हा, तर जसे जसे विदूर. हा, नंतर जसा विदूर किंवा विदूर हा अर्थात भाऊ होता, संजय हा कुरुकुलातला एक दरबारी होता. हम्म. आणि म्हणजे ज्याला आपण एक अधिकारी किंवा सेक्रेटरी लेवलचा असा माणूस होता तो. हा, की जसं कृष्ण पांडवांकडून कौरवांकडे शिष्टाईसाठी आला होता ना, निगोसिएशनसाठी, तसाच कौरवांकडून संजय गेला होता शिष्टाईसाठी म्हणजे चर्चा करायला युद्ध सुरू होण्याआधी. तर तिथला एक तो जबाबदार अधिकारी होता, म्हणजे कुरु साम्राज्यातल्या त्यांच्या दरबारात असं. हा. ओके, थँक्यू. हा, म्हणजे आणि म्हणून त्याला सर धृतराष्ट्रांचे सारथी ना? काय काय धृतराष्ट्रांचे सारथी होते ना संजय? धृतराष्ट्रांचे सारथी होते ना संजय? सारथी मला आता नक्की आठवत नाही, पण असं वाटतं मला. पण मी जरा थोडं कन्फर्म करेन, असूही हा. शकेल. पण सध्या तरी त्याचा तो दरबारी होता त्याचा आणि विश्वासू होता, म्हणून त्याला त्यांनी ती जबाबदारी दिली होती असं. हा, ओके. पण असूही शकेल, सर मलाही एक वाटतं विचार असं. हा, बोला. सर एक विचारू हा, म्हणजे असं आहे ना काहीतरी की संजयला एक वर मिळालेला असतो की त्याला अंतर्ज्ञान होतं की काय चाललंय आहे बाहेर. तर युद्धाची माहिती तो धृतराष्ट्राला दिसत नसल्यामुळे तो सगळी अंतर्ज्ञानाने तो त्याला सांगतो की आता काय चाललंय युद्धामध्ये वगैरे असं. म्हणजे त्याची त्याच्याकरता त्यांनी नेमलेलं होतं त्याला. हा, नाही, बरोबर आहे. ते ते त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती, ती व्यासांनी त्याला हा दिली होती. दिली धृतराष्ट्राने होती बरोबर. सगळ्यात शेवटी प्रार्थना केली धृतराष्ट्राने की मी ते बघू शकणार नाही. तर व्यास ऋषी म्हणजे त्यांनी प्रार्थना केली. तर व्यास ऋषी म्हणे की ठीक आहे,
तुला तर तू तर बघू शकत नाही कारण तू आंधळ आहेस. पण मी संजयाला दिव्य दृष्टी देतो. तो इथं दरबारातच बसेल, राजसभेतच बसेल. पण तुला त्याला सगळं हा. दिसत राहील युद्धावरचं काय चाललंय ते. तर ते 50 वर्षापूर्वी आपल्याला अशक्य कोटीतली गोष्ट वाटायची. पण आता काही ती अशक्य कोटीतली वाटत नाही. आपण मोबाईलने व्हिडिओ कॉल वगैरे करतो तसं, नाही का? असं. हो, बरोबर. हा, ठीक आहे. तर हो, पुढे ठीक आहे. जाऊया आपण. हा, चालेल. हा, तर हे हे मुख्य नायक सांगितले त्यांनी. भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सौमदत्ती असे. आणि मग नंतर तो म्हणतो, हं, अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा. तर आणि अजून पण बरेच आहेत. तो सांगतो अन्ये, हा, की जे मदर्थे म्हणजे माझ्याकरता, हा, त्यक्त जीविता, म्हणजे माझ्याकरता ते जीवन द्यायला सुद्धा तयार आहे. हा, असं. हम्म. तर ते असे आहेत. हा, तर आणि खूप जण असे आहेत म्हणजे माझ्याकरता देणारे असे शूरवीर की जे नाना शस्त्र प्रहरणा, म्हणजे वेगवेगळ्या शस्त्रांनी अगदी म्हणजे प्रहार करण्यास अगदी सज्ज आहेत. आणि सर्वे युद्ध विशारदा. एक मिनिट, हा, एक मिनिट. हा जनाब. हा, नव्हे, बोलतो बोलता. हा, तर आणि असे जे आहेत, तर हे सगळे युद्ध विशारद आहेत. म्हणजे युद्धामध्ये प्रवीण असे बरंच आपले आहेत की ते सगळ्या म्हणजे माझ्याकरता जीव द्यायला म्हणजे प्राण द्यायला उत्सुक आहेत. सगळ्या शस्त्र प्रहार करून एक डिस्क धारणे लावलेले नवीन मला. आणि सगळे युद्धात विशारद आहेत असे कौरव सेनेतले आहेत असं दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय. आणि ही माहिती संजय धृतराष्ट्राला सांगतो. असं. हा, हा. नंतर पुढचं दुर्योधन आता अजून सांगतो द्रोणाचार्यांना की अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तं त्विदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. तर बघा त्यांनी तर तो सांगतो की ही म्हणजे आता आपली जी सेना आहे तर ती अपर्याप्तम. पर्याप्तम म्हणजे परिमित किंवा लिमिटेड. हा, तर तद अस्माकम म्हणजे ती जी आपली ही सेना आहे. बल म्हणजे सेना, जसं आपण आता सुद्धा आपल्या सेनेला बल म्हणतात ना, सुरक्षा बल, अर्धसैनिक बल, नाही का? तसं तर बल म्हणजे सेना इथं. तर आपलं जे आपली जी सेना आहे की जी भीष्म अभिरक्षितम म्हणजे भीष्मांकडून, अभिरक्षितम म्हणजे नुसतं रक्षितम नाही, पूर्णपणे रक्षण केल्या गेलेली अशी जी आपली सेना आहे ती अपर्याप्तम, अपरिमित अशीच आहे आपली सेना. हा, आणि या उलट, हा, तू तू म्हणजे परंतु, तू इदम एतेषाम म्हणजे इदम एतेषाम म्हणजे परंतु, ही म्हणजे समोर दिसणारी, ह्यांची, एतेषाम म्हणजे यांची सेना, ही भीमाभिरक्षितम म्हणजे भीमाने रक्षण केलेली. कारण भीम हा तिथं मोठा योद्धा होता. हा, तर भीमाने रक्षण केलेली त्यांची सेना पर्याप्तम. पर्याप्तम म्हणजे लिमिटेड आहे असं. हा, नाही इथं तो उत्साह वाढवण्यासाठी सांगतोय की कारण तुम्हाला माहिती असेल की एकूण 11 अक्षौहिणी सेना होती यांची. आणि त्याच्यामध्ये 18 अक्षौहिणी दोघांचंही सैन्य, त्यापैकी 11 अक्षौहिणी कौरवांचं सैन्य होतं. आणि 7 अक्षौहिणी हे पांडवांचं सैन्य होतं. जस तुम्हाला माहिती करता सांगतो की एक अक्षौहिणी म्हणजे किती. हा, तर 21,870 रथ, 20,870 हत्ती म्हणजे झाले 41,000, 65,610 घोडे, आणि 1,09,350 पायदळ, असं मिळून एक 2 ते 2.25 लाखांची ही सेना. हा, अशी म्हणजे एक अक्षौहिणी. तर 2 लाख गुणीला साधारण 11, म्हणजे 22-23 लाख ही कौरवांची होती. आणि 14-15 लाख ही यांची होती, पांडवांची. आणि एक महारथी, जे मी तुम्हाला परवा म्हटलं होतं, महारथी म्हणजे कोण, की जो एकटा 10,000 योद्ध्यांशी लढू शकतो त्याला महारथी असं म्हटलेलं.
युद्धशास्त्र. ठीक आहे. तर इथं त्यांनी सांगितलं दुर्योधन आणि द्रोणाचार्यांना की आपलं जे भीष्माने रक्षण केलेलं जे सैन्य आहे ते अपर्याप्त अमर्याद आहे, आणि परंतु यांचं जे सैन्य आहे भीमाने रक्षण केलेलं ते परिमितच आहे असं. हम्म. याच्यावर काय विचारायचंय? सर तो डाव्या. हा. हो सर सर जरा अक्षौहिणीचे डिटेल्स द्याल का परत? बरं, मी नंतर पाहिजे तर ग्रुपवरती टाकेल मेसेज. बरोबर. हो सर. चालेल. हो सर. हा. हा. हो चालेल, थँक्यू. एक अक्षौहिणीमध्ये साधारण 2 ते 2.25 लाख हत्तीदळ, अश्वदळ, रथदळ आणि पायदळ असं असं. हा. हो ते मी हो नंबर ए- सांगेन. हो. एक विचारायचं होतं. जनरली आपण पर्याप्त म्हणतो तेव्हा पुरेशी असं म्हणतो ना, पुरेसे. पुरेशी आहे हा. म्हणून, आणि पण पुरेसे म्हणजे अपर्याप्त म्हणजे पुरेशी नाही हा. असं म्हणतो ना जनरली आपण बोलताना, मग इकडे बरोबर. वेगळंच वाटतं. नाही, परिआप्त असा मूळ संस्कृत शब्द आहे. परी म्हणजे ज्याच्या भोवती सीमा आहे, मर्यादा आहे, त्याला म्हटलं जातं पर्याप्त. आणि अपर्याप्त म्हणजे अमर्याद असं असं. हा. असं. ठीक आहे. ऍक्च्युअली पर्याप्त पासून पुरेसे हा शब्द मराठीत आला असावा असं मला वाटतं. अपभ्रंश. ठीक आहे. आता 11वा श्लोक बघूया आपण. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आता या सगळ्या सेनेला भीष्मांनी रक्षण केलेलं आहे आपल्या. पण आता तो दुर्योधन सांगतो द्रोणाचार्यांना, आणि द्रोणाचार्यांना उद्देशून म्हणजे सगळ्या सेनेलाच, हा, की अयनेषु अयन म्हणजे काय? विभाग, ज्याला आपण डिव्हिजन म्हणतो ना, किंवा कमांड. जसं उत्तर विभाग, दक्षिण विभाग, पश्चिम विभाग, तसं अयन म्हणजे जसं उत्तरायण, दक्षिणायन, तो विभाग. तर सगळ्या विभागांमध्ये यथाभागम अवस्थिता, जे जे कोणी स्थित आहेत, अवस्थित म्हणजे घट्ट पाय रोवलेले, हा, दृढपणे स्थित आहेत, हा, तर भवंतः म्हणजे आपण सर्वांनी, सर्वही म्हणजे आपण सर्वांनीच, हा, भीष्मम एव अभिरक्षन्तु म्हणजे आपणा सगळ्यांनीच भीष्मांचंच रक्षण करायचं आहे, असं तो दुर्योधन द्रोणाचार्यांना पण सगळ्यांना उद्देशून सांगतो. हा, की सगळ्यांनी आपणा सगळ्यांनी मिळून भीष्माचंच रक्षण करायचं आहे. तर याचं कारण असं की युद्धशास्त्राच्या नियमानुसार आपल्याला माहिती असेल की राजा किंवा जर सेनापती जर खाली पडला किंवा त्याचा ध्वज जर खाली पडला तर ती बाजू युद्धात पराभव झाला तिचा असं समजलं जातं. आणि होतच ते, कारण मग सगळं सैन्य, त्यांना दिशा देणारा कोणी उरत नाही, सगळं अस्ताव्यस्त होऊन जातं. जसं हल्ली म्हणजे गेल्या 300-400 वर्षापूर्वी जसं आपण बघितलं, 200-300 वर्षापूर्वी पानिपत लढाईमध्ये दुपारपर्यंत, तिसऱ्या लढाईत पानिपताच्या दुपारपर्यंत मराठे जिंकत होते, पण त्या विश्वासरावांना गोळी लागली, बरोबर, मुख्य जे पेशव्यांचे सेनापती, आणि मग सगळं युद्धाचं पारडं फिरलं, ते अब्दाली जिंकला, नाही का, कारण नायकच उरला नाही असं. त्यामुळे इथं दुर्योधन सांगतोय सगळ्या सेनेला की आपण भीष्मांचंच रक्षण करायचंय असं. बरोबर. ठीक आहे. हा, नंतर आता हे जेव्हा सगळं दुर्योधन सांगतो, आणि तुम्ही ज्यांनी ज्यांनी महाभारत सिरियल बघितली असेल त्यांना माहिती असेल की समोरच्या पहिल्या रांगेमध्ये भीष्माचार्य, त्यांच्या एका बाजूला द्रोणाचार्य, एका बाजूला दुर्योधन, कृपाचार्य, अश्वत्थामा, हे सगळे एका रांगेत होते युद्ध सुरू होताना, बरोबर. तर जेव्हा सांगतो तेव्हा भीष्माचार्य बाजूलाच असतात. तर हे जेव्हा भीष्माचार्य ऐकतात तेव्हा ते आनंदित होतात, आणि मग ते काय करतात बघा. तस्य संजयन तस्य संजयन नयन हर्षम कुरुवृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान. तर असं म्हटल्यावर जे कुरुवृद्ध पितामह आहेत, म्हणजे कुरूंचे वृद्ध. संस्कृतमध्ये एक लक्षात घ्या, हा, वृद्ध हा शब्द
म्हातारा म्हणजे वाईट अर्थाने वापरला जात नाही. वृद्ध म्हणजे अनुभवी या अर्थाने वापरला जातो. म्हणजे कुरूंचा अनुभवी पितामह जे आहे, तर ते असे भीष्म पितामह, तर त्यांनी काय केलं करताय, हा, त्यांनी तस्य म्हणजे कोणाच्या त्याच्या हृदयात म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे अध्याऋते ते, हर्षम संजयनयन, जनयन. हर्षम म्हणजे आनंद, त्याच्या हृदयामध्ये आनंद जनित केला किंवा निर्माण केला. कसा? जनयन, जनयन म्हणजे निर्माण केला. सम म्हणजे चांगल्या पद्धतीने आनंद निर्माण केला. कसं? कशाने? तर उच्चैही सिंहनादम विनद्य शंखम, म्हणजे उंच असा शंखाचा शंखानी सिंहनाद करून त्यांनी त्याच्या हृदयामध्ये आनंद निर्माण केला. म्हणजे थोडक्यात शंख वाजवला. कोणी? भीष्माचार्याने. दधमौ, दधमौ हे क्रियापद आहे. ध्मा नावाचा धातू असतो. ध्मा म्हणजे काय? श्वास फुंकणे, वाजवणे नाही. ऍक्च्युली दधमा म्हणजे श्वास फुंकला त्या शंखामध्ये. हं? पण शंख आपल्याला माहिती आहे की हवेने तो आवाज येतो, नाही का? तसा. तर तसं हे त्यांनी त्या शंखामध्ये श्वास किंवा हवा फुंकली म्हणून दधमौ, आणि मग असा प्रचंड असा मोठा आवाज झाला. बरोबर. त्याच्यानंतर ततः ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यान्यन्त सशब्दस्तुमुलोऽभवत्. तर आता याचा अन्वय, ततः म्हणजे त्यानंतर, शंखाः अनेक शंख, च म्हणजे आणि, भैर्यः म्हणजे भेरी ज्याला म्हणतो, नगारे, हा, मोठमोठे नगारे, भैर्यः च आणि, पणव, आनक आणि गोमुखाः, हे सगळे ढोल, मृदंग, ताशे, हा, गोमुख म्हणजे ते ज्याला आपण असं तुतारी टाईप असतं ना, तसं. हा, तर तसे सगळे वाद्य एकदम सहसा, सहसा, सहसा म्हणजे काय? मराठीत आपण सहसा म्हणजे काय? बहुतेक वेळा असं सहसा या अर्थाने वापरून. ते सहसा म्हणजे काय? सह म्हणजे एकत्र, एकाच वेळी. सह सा म्हणजे एकाच वेळी, एव सहसा म्हणजे एकाच वेळी. हा, हा, अभ्यहन्यंत, अभि अहन्यंत म्हणजे काय? एकाच वेळेस मोठा आवाज झाला. आणि हन्यंत का म्हटलेलं आहे? कारण जो नगारे किंवा जे ताशे वाजवलेले असं ढोल वगैरे, ते असं त्याच्यावर तो हे मारला जातो ना, आघात केला जातो, म्हणून हन्यंत म्हणजे आपटलं, आपटून तो असा आवाज झालेला आहे, हवा फुंकून किंवा आपटून, म्हणून अभिहन्यंत असं म्हटलेलं आहे. सहा, आणि असा जो आवाज, प्रचंड आवाज जो निर्माण झाला, तर सहा म्हणजे तो आवाज, तो शब्द हा, तुमला हा अभवत. तुमुल हा म्हणजे अत्यंत भयकारी किंवा भयंकर असा तो आवाज निर्माण झालेला आहे. एकाच वेळेस सगळं ढण 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 जसं होतं तसं हे झालेलं आहे. म्हणजे बघा किती, म्हणजे ज्यांना संस्कृत कळतं किंवा आता तुम्हाला कळत असेल की अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर त्या युद्धाचं चित्र उभं राहतं, नाही का? कसं झालं एकदम असं. थोडं म्हणजे संस्कृतची विशेषता आहे की अत्यंत कमीत शब्दांमध्ये ते पूर्ण आपल्या समोर जणू चित्र उभं करू शकतो, नाही का? ठीक तर आहे. इथे बोला. पणव हा म्हणजे ढोल काय? पणव म्हणजे ढोल. हो. हा. बर. नंतर हा, आता आता जेव्हा कौरव सेनेनी जेव्हा असे नगारे, ढोल, ताशे सगळे एकदम वाजवायला सुरुवात केली, तर लगेच जी दुसरी बाजू आहे पांडवांची, तिथं काय झालं ते बघूया 14व्या श्लोकात. हा, तर ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदधमतुः. तर तेव्हा काय झालं? ततः म्हणजे त्यानंतर, श्वेतैर्हयैर्युक्ते, श्वेतैही म्हणजे काय? सफेद, पांढरे शुभ्र, हय म्हणजे घोडे, अश्व. ना, तर म्हणजे त्यानंतर पांढऱ्या घोड्यांनी युक्त असलेल्या, युक्ते, हा, महती मोठ्या, स्यंदने, स्यंदन म्हणजे रथ,
हा, अशा ज्याला पांढरे घोडे लावलेले आहेत अशा मोठ्या रथामध्ये हा स्थित असलेल्या, कोण स्थित होता तिथं? माधव पांडवश्चैव. कोण? माधव म्हणजे श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, श्रीकृष्ण. आणि हा पांडव, आता इथे पांडव हा 5 पांडवांना उद्देशून नाही, तो फक्त अर्जुनाला उद्देशून आहे. हा, तर पांडवश्च एव म्हणजे कृष्ण आणि अर्जुन यांनी सुद्धा दिव्यौ शंखौ प्रदधमतौ मतु. दिव्यौ शंखौ हे द्विवचन आहे. हा, दिव्य म्हणजे दिव्य शब्दाचं दिव्यौ शंखौ म्हणजे दोघांनी शंख, त्यांचे दिव्य असे शंख प्रदधमतुहू. म्हणजे प्रकर्षाने हवा फुंकली, दधमतुहू म्हणजे फुंकली असं. असं तर आता त्यांनी पण असे मोठे आपले शंख, जसा भीष्मांनी वाजवला होता, तर आता त्यांनी सुद्धा शंखाचा शंखनाद केलेला आहे. हं. तर पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः. तर आता कोणी कोणी शंख फुंकले? तर कुठले शंख फुंकले? तर ऋषिकेश. हा, ऋषिकेश म्हणजे कृष्णाचं नाव आहे. तर त्यांनी पांचजन्य नावाचा त्याचा शंख फुंकलेला आहे. देवदत्तम धनंजय. धनंजय म्हणजे कोण? अर्जुन, अर्जुनाचं नाव, बरोबर. तर अर्जुनाने देवदत्त नावाचा त्याचा शंख फुंकला. ऍक्च्युअली तो दधमू जो शब्द आहे ना, त्याला मराठीत अत्यंत योग्य शब्द आहे, फुंकला. कारण आपण श्वास भरतो त्याच्यात, फुंकतो असं. वाजवला म्हणणं बरोबर नाही, शंख कधी वाजवत नाही, शंख फुंकल्याच असं. पौंड्रं दधमौ महाशंखम. हा, तर आता जो पौंड्र जो आहे, पौंड्र नावाचा जो शंख, मोठा शंख जो आहे, तर भीमकर्मा वृकोदर. तर वृकोदर म्हणजे हे भीमाचं नाव आहे. म्हणजे विशाल आणि असं भयानक ज्याचं पोट होतं, असं मोठं अगडबंब ज्याला आपण म्हणतो, तसा असलेला भीमसेन म्हणजे भीम. हा, आणि तो कसा? भीमकर्मा. भीम या शब्दाचा अर्थ आहे भयंकर. हं, आणि अशा भयंकर कर्म करणाऱ्या वृकोदराने त्याचा पौंड्र नावाचा शंख वाजवला, फुंकला असं. हं. आणि हे सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणजे एवढा तो असा भयंकर आणि मोठं पोट असलेला, विशाल पोट असलेला असा, म्हणजे त्याने हवा पण भरपूर फुंकली असेल आणि त्याचा आवाज पण असा मोठा आला असेल. हं. सर, म्हणजे पौंड्रम भीमाच्या शंखाचं नाव आहे ना? भीमाच्या शंखाचं नाव पौंड्र, बरोबर. हा, अनंत विजयं राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. तर आता जो राजा, पांडवांचा जो राजा कोण होता? युधिष्ठिर. तर कुंतीपुत्री युधिष्ठिर, कुंतीपुत्र असलेल्या युधिष्ठिर राजांनी त्याचा अनंत विजय नावाचा शंख वाजवला आहे. म्हणजे फुंकला, हे अध्यार होते. आता नकुल सहदेवश्च, मग नकुल आणि सहदेव यांनी त्यांचे सुघोष आणि मणिपुष्पक असे 2 शंख, पुष्पक असे द्विवचन वापरलेलं आहे, हे त्यांचे 2 शंख फुंकले, नकुलानी आणि सहदेवानी. हा, आता नंतर हे झाले मुख्य पांडव. मग याच्यानंतर कोण? तर काश्यश्च परमेश्वास शिखंडी च महारथ दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकेश्चापराजितः. हा, नंतर कोण? जो काशी राजा आहे, काश्य म्हणजे काशीचा जो राजा, की जो परमेश्वास. परमेश्वास म्हणजे काय? परम इशू असा म्हणजे धारण केलेला, म्हणजे मोठं असं धनुष्य ज्याने धारण केलेला आहे, असा जो काशी राजा. हा, नंतर शिखंडीच महारथ. नंतर जो महारथी जो शिखंडी आहे, द्रुपदपुत्र, तो. नंतर धृष्टद्युम्न, जो पांडवांचा सेनापती द्रुपदपुत्र, तो. नंतर च म्हणजे आणि विराट, विराट म्हणजे विराट राजा. नंतर अपराजित सात्यकी. हा, तर जसं सात्यकी हा कोण? तर हा यदुवंशाचाच होता, अर्जुनाचा
आणि कृष्णाचा दोघांचाही अगदी म्हणजे पट्टशिष्य किंवा अत्यंत जवळचा होता. तर सात्यकी बाकी सगळी सेना गेली होती यादव सेना कौरवांकडे. पण सात्यकीने सांगितलं होतं की मी जिथे कृष्ण तिथेच मी असणार. आणि म्हणून सात्यकी फक्त कृष्णाबरोबर आलेला आहे यादव सेनेत. हा. तर सर सात्यकी हा कृष्णाचा सारथी होता का म्हणजे? नाही नाही नाही, कृष्णाचा सारथी असा नव्हता तो. तो अत्यंत महारथी अपराजितच होता. इनफॅक्ट जेव्हा सगळ्या पांडवांचा जेव्हा अश्वत्थाम्याने विनाश केलेला आहे ना पांडव सेनेचा, तेव्हा सुद्धा सात्यकी वाचलेला आहे. हम्म. सात्यकी सगळ्यात शेवटी जेव्हा द्वारकेला जेव्हा तो प्रभास क्षेत्रामध्ये जेव्हा ज्याला यादवी युद्ध म्हणतो आपण, त्याच्यात तो गेलेला आहे. तोपर्यंत तो जिवंत होता शेवटपर्यंत. म्हणजे यादव कुळातला सैनिक आहे का तो? सैनिक म्हणण्यापेक्षा नुसता साधा सैनिक नाही, तर अत्यंत महारथी म्हणजे त्यांच्या वंशातलाच आहे म्हणजे कृष्णाच्या असा. हम्म. ओके. हम्म. हा. तर हे शंखांना वेगवेगळी नावं देण्यामागे काही उद्देश होता का असं पद्धत होती? अं, चांगला प्रश्न आहे. विनोबा भावेंनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ना, तर प्रत्येक शंखाच्या नावावरच त्यांनी एक असं हे म्हणजे अर्थात म्हणजे त्यांच्या प्रज्ञेनी बुद्धीनी पांचजन्य म्हणजे काय, हा पौंड्र म्हणजे काय, याचं सगळं हे दिलेलं आहे. म्हणजे याचं हा देवदत्त, अर्जुनाचं नाव देवदत्त, शंखाचं नाव देवदत्तच का, तर हे सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण माझ्या दृष्टीने म्हणजे ते काल म्हणजे त्यांचा कल्पनाविलास आहे तो, असं मला वाटतं. त्याला काही फार आपण त्या अर्थाला किंवा त्या नावाला खूप काही महत्व द्यायचं कारण आहे असं मला वाटत नाही त्याच्या अर्थाला. हं? अच्छा. आणि कुठेही शास्त्रात तरी कुठे असा उल्लेख नाहीये की याचं हेच का शंख वगैरे वगैरे असं. हं? नाही पण महाभारतात. मग ते लढाईच्या आधी शंख फुंकायचाच अशी ती हे होती का हो पद्धत हो, होती? हा. लढाई नेहमी शंखनाद करूनच व्हायचा. हो, हा. अगदी अगदी. ज्याला आपण शंखाच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहेत ना? म्हणजे त्या शंखाच्या त्यात विशिष्ट विशिष्ट असा आवाज येणार वगैरे या हा पद्धतीने हा म्हणताय. नाही, असं कुठे लिहिलेलं नाहीये. म्हणजे अच्छा, अमुक एक ओके. शंखाचं हे वैशिष्ट्य आहे असं कुठेही महाभारतात उल्लेख नाहीये. त्यामुळे असं वाटतं की ती नावच आहेत फक्त असं. हं? नाही, इफेक्ट ऑन वॉर विथ अ शंख म्हणजे. नाही नाही नाही, असं काही नाही कसं. शंख हे म्हणजे कसं म्हणजे पूर्वी म्हणजे ध्वनी किंवा मोठा आवाज करून समोरच्याच्या मनात धडकी भरवणे, हा मोठा नाद करून हे मुख्य काम त्याचं. आणि शंख हे म्हणजे काय याला म्हणतात, हाताशी असणारं एक उपकरण, या अर्थाने शंख नाद. आणि त्याची ते जी हाय नैसर्गिक फ्रिक्वेन्सी जनरेट करत असल्यामुळे दूरवर आवाज जातो त्याचा. घुमतो आवाज त्याचा आणि जातो, दूर जातो आणि घुमतो मुख्य म्हणजे. जसं युद्ध सुरू बासरीत पण हवा फुंकली जाते, पण बासरीचा आवाज हा मंजू म्हणजे असा चिरका किंवा मंजूळ पण असू शकतो, हाय फ्रिक्वेन्सी. पण तसा बास साऊंड ज्याला म्हणतात ना, तो शंखाने बास सारखा आवाज येतो म्हणून. म्हणजे युद्ध सुरू होण्याच्या आधीच सगळ्यांना अवेअर करण्यासाठी. अगदी. तर हे सगळं कसं आहे ना, म्हणजे की आपल्या दृष्टीसमोर असं हे चित्र निर्माण करतायत की म्हणजे आता आपण हे चर्चा करतोय म्हणून, पण ऐकता ऐकता जसं गोष्ट सांगताना कल्पना करा की लगेच लहान मुलांच्या किंवा जे गोष्ट ऐकत असतील आणि ज्यांना संस्कृत हे माहिती आहे त्यांच्यासमोर सगळं चित्र अक्षरशः उभं राहत आहे असं. खरंय खरंय. हा. आणि ते वातावरण निर्मिती म्हणजे नुसतं आपलं युद्ध सुरू झालं आणि लगेच असं, तर हे वातावरण निर्मिती आहे आता हे जे वर्णन आहे. आणि इथंच व्यासांची जी प्रतिभा आहे ती इथं दिसून येते की कुठल्याही याचं वातावरण निर्मिती कशी केली जाते कुठल्याही कथेच्या आधी, हे असं. हा. हा. द्रुपदो तर अपराजित म्हणजे सात्यकीला अपराजित म्हणजे कोणाकडूनही जिंकला न गेलेला असा हा सात्यकी. हा. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहो शंखं दद्मुः पृथक् पृथक्. आता अजून कोण कोण?
द्रुपद द्रुपद राजा जो पांडवांचा सासरा, द्रौपदीचा पिता. द्रौपदेय नंतर द्रौपदेय म्हणजे कोण, तर द्रुपदीचे जे प्रत्येक पांडवापासून झालेला एक एक पुत्र, असे जे पुत्र, पांडवांचे द्रौ पुत्र. नंतर सर्वशः पृथ्वीपते, आणि सगळे असे पृथ्वीपते म्हणजे पृथ्वीपती, हा सॉरी सॉरी, सर्वेश सर्वशः असे सगळे, आणि हे पृथ्वीपते, पृथ्वीपते म्हणजे हे राजा. हम्म हा असं. नंतर सौभद्रा म्हणजे कोण, तर सुभद्रेचा पुत्र म्हणजे अभिमन्यू. तर आता हे राजन म्हणजे कोणाला विशेषण आहे हे, हे संजय धृतराष्ट्राला सांगतो की हे राजा असे सगळे वाजवत आहेत. आता तर दुर्योधनाचा डायलॉग संपलाय, आता संजयाचा डायलॉग सुरू आहे धृतराष्ट्राला. हा, तर हे राजा हे सगळे शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, द्रुपद, अपराजित असा सात्यकी, सौभद्र हा म्हणजे अभिमन्यू, तर या सगळ्यांनी पृथक पृथक म्हणजे आपले वेगवेगळे शंख, शंखान बहुवचन, दधमुहू म्हणजे फुंकले. हा, नंतर त्यांनी काय झालं, असे शंख फुंकल्यावर, एवढे मोठ सगळ्यांनी केल्यावर, तर सघोषोधार्त राष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुदादयन. तर काय झालं, तर सहा सहा म्हणजे कोणाला, तो शब्द, तो जो ध्वनी निर्माण झालाय ना, त्याला उद्देशून म्हटलंय, म्हणजे तो करताय. हा, सहा घोष, हा म्हणजे तो घोष, तो आवाज असा भयंकर असा आवाज. कधी काय झालं, तर धार्तराष्ट्राणा हृदयानी व्यदारयत. धार्तराष्ट्र म्हणजे कोण, धृतराष्ट्राचे मुलं, जसं पांडव तसं धार्तराष्ट्र. धृतराष्ट्राची जी 100 मुलं होती, तर त्यांची हृदय, बहुवचनी सगळं, धार्तराष्ट्राणाम षष्टी, षष्टी, त्यांचे हृदयानी व्यदारयत, अदारयत, म्हणजे उपसर्ग. तर विदारण, शतशः विदीर्ण झाली, धडकी भरली, ज्याला आपण म्हणतो मराठीत, तसं म्हणजे जसं प्रचंड असा आवाज झाला की कशी धडधड वाढते हृदयात, तसं विदारयत. हा, नभश्च पृथ्वींचैव तुमुलो व्यनुनादयन. एवढंच नाही, त्यांच्या हृदयात पण धडकी भरली. नंतर नभ म्हणजे आकाशात, पृथ्वींच एव, हा, आणि हा जो आवाज जो झाला, तो आकाशात आणि पूर्ण पृथ्वीवर असा भयंकर आवाज हा घुमलाय. असं हे सांगताय. भयानक शब्द, हा जो नाद जो आहे, म्हणजे ज्याला आपण एको किंवा हे म्हणतो, तर तसा सगळीकडनं त्याचा आवाज घुमायला लागला, असं म्हणजे वर्णन केलेलं आहे. मग आता पुढचं, तर बोला. वेणुदायनाचा संधी होते की तो एकच शब्द आहे? शब्द एकच आहे, पण जसं अदारयत हे भूतकाळ शब्द झाला, हा, तर दारयतीचा, आणि वी हा त्याला उपसर्ग, म्हणजे विशेषण अदारयत, म्हणजे हा विशेषत्वाने म्हणजे भयंकर, फार विशेष पद्धतीने सगळा घुमायला लागलेला आहे असं. या 19 श्लोक मध्ये हा, एक्सपेक्टेड कशा प्रकाराने आम्ही क्वेश्चनच्या प्रमाणे वाचवू शकतो? तर परीक्षेचं आपण तसं एक्सपेक्टेड, बघूया. नाही, नाही, मला एक्सपेक्टेड वाटतं, क्वेश्चन्स म्हणजे विथ दॅट नाही, यु नो. मला वाटतं आपण ना एक काम करूया आपण, माझी संस्कृतमध्ये पण तीच पद्धत आहे. परीक्षेच्या आधी 15 दिवस आपण पेपर सोडवू, तेव्हा आपण विचार करू त्याचा. हा, सध्या तरी आपण एन्जॉय करू, हे म्हणजे असं, अर्थ समजून घेऊ आणि आस्वाद घेऊ याचा, असं. हा, कारण काय, त्या पद्धतीने मग आपण ते फक्त प्रश्न उत्तर या भागात गोंधळात पडतो, त्यामुळे. हा, बरोबर. हा, चालेल. तर हा, आता 20व्या श्लोकापासून आता इथं अर्जुन कृष्णाला आता सांगतोय की हे सगळं आता वातावरण निर्मिती झाली, चल आता माझा रथ तू पुढं घेऊन चल. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः. तर
असं सगळं बघून अथ व्यवस्थितान दृष्ट्वा असं सगळं बघून कोणाला बघून धार्तराष्ट्रान या सगळ्या धृतराष्ट्राच्या मुलांना बघून कपिध्वज हा कपिध्वज म्हणजे ज्याच्या